एकाच वर्गात शिकत असल्यामुळे एक 20 वर्षीय मुलगी 22 वर्षीय मुलाच्या प्रेमात पडते। एकमेकांवर ते आपला जीव ओवाळतात। मुलगा मुलीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो। बाहेर फिरणं भेटणं त्यांचं सुरू होतं। ती मुलगी आपल्या घरच्यांना त्यांच्या प्रेमाबद्दल सांगते। त्या मुलीच्या घरचे त्या मुलाला भेटून खुश होतात। लग्नाची पत्रिका बनवतात। त्यांच्या लग्नाला होकार सुद्धा देतात। त्यामुळे ते दोघंही खूप खुश असतात। नात्यांची मर्यादा सुद्धा ओलांडतात। परंतु मुलाने अजून घरी सांगितलेलं नव्हतं, कारण त्याचे वडील जरा कडक स्वभावाचे होते। एक दिवस अचानक त्यांनी आपल्या मुलाच्या मोबाईलमध्ये मुलाचा व त्या मुलीचा फोटो एकत्र पाहिला आणि त्यांनी आपल्या मुलाला खूप सुनावले। त्यावेळी त्या मुलाने आपण त्याच मुलीसोबत लग्न करणार असल्याचं सांगितलं। परंतु वडील चिडूनच म्हणाले, शिक्षणाचे वय आहे, शिक्षण पूर्ण कर, योग्य वेळ येईल तेव्हा तुझं लग्न लावून देऊ, पण मुलगी कोणती पाहिजे ते मी पाहील। या गोष्टींवरून आता रोज या मुलाचं त्याच्या कुटुंबासोबत भांडण होऊ लागलं आणि त्यानं रागानंच आपलं घर सोडलं आणि भाड्याच्या खोलीत जाऊन राहू लागला। आई वडिलांपासून दूर त्या खोलीत तो एकटा होता। त्यामुळे मनात येईल तेव्हा तो त्याच्या प्रेयसीला खोलीवर घेऊन जायचा। तीही डोळे झाकून त्याच्यासोबत जायची। त्यांचं प्रेम प्रकरण पुढे खूप गेलं होतं की ते दोघंही डोळे झाकून एकमेकांवर विश्वास ठेवायचे, एकमेकांच्या इच्छा पूर्ण करायचे। दोघांमध्येही वारंवार संबंध पडायला लागले होते। त्यांच्यात जेव्हाही संबंध व्हायचे, हा मुलगा त्याचे व्हिडिओज बनवून ठेवायचा। व्हिडिओज फोटो काढण्याचं कारण मुलीनं विचारलं तर हा तिला म्हणायचा की आपण आठवण म्हणून आपले व्हिडिओ मोबाईलमध्ये ठेवूया। आता नियमितपणे असेच घडायचे। वाटेल तेव्हा तीही त्याच्या खोलीवर जायची। अगदी नवरा बायकोप्रमाणेच ते वागायचे। तो पूर्ण हक्क तिच्यावर दाखवायचा। पण तिच्या घरी लग्नाचा दबाव वाढला होता। त्यामुळे ती त्याला वारंवार आपण लग्न करूया म्हणायची, पण त्याच्या घरून होकारही येत नव्हता। त्यामुळे लगेच लग्न करणं त्याला शक्य नव्हतं। त्यामुळे आता त्या दोघांमध्येच भांडण व्हायला लागली। त्यातली त्यात ती एखाद्या मित्राशी बोलली किंवा कॉलेजमध्येच त्याचेच काही मित्र तिच्याशी बोलले तर हा मुलगा चिडू लागला। आपल्या प्रेयसीवर दबाव टाकू लागला। याच्याशी बोलू नको, त्याच्याशी बोलू नको तिला करू लागला आणि त्यामुळे कुठेतरी तिच्याही मनात शंका निर्माण होऊ लागली। हा मुलगा आत्ताच जर आपल्यासोबत असं वागत आहे, लग्न झाल्यावर पुढे जाऊन हा आपल्याला किती धाकात ठेवेल, त्याचा आपल्यावर विश्वासच नाही। त्यामुळे आपण याच्यापासून जरा दूर जाण्याचा प्रयत्न करू। तिनेही त्याच्यासोबत भांडण करून 15 दिवस त्याच्यापासून ती दूर राहिली। इकडे मात्र त्याला तिची सवय झालेली। ती दुसऱ्याच्या नादी लागली का? आता ती आपल्याला सोडेल का? आपले घरचे जर लग्नाला नाही म्हणाले तर तिच्या घरचे तिचं लग्न दुसरीकडे लावतील का? असे अनेक विचार त्याच्या मनात येऊ लागले। त्यामुळे त्याने तिला फोनवर आपण शेवटचं एकदा भेटू आणि आपल्या नात्यावर निर्णय घेऊ, मी पुन्हा असं करणार नाही म्हणाला। तिचाही त्याच्यावर खरं प्रेम होतं। त्यामुळे ती भेटायला तयार झाली। 15 दिवसांपासून त्यांच्यात संबंध पडले नव्हते आणि त्यालाही त्या गोष्टीची आठवण येत होती। त्यामुळे त्याने आधीच मेडिकलमधून पॉवर वाढण्याची गोळी आणून ठेवली आणि ती खाल्ली। तिला घेऊन तो खोलीवर आला। सॉरी, परत असं होणार नाही, मला तुझ्याशिवाय करमत नाही म्हणाला। तिनंही त्याला माफ केलं आणि लगेचच शरीर संबंधाची मागणी केली। मला आज बरं नाही ती म्हणाली, पण त्याने मात्र गोळी खाल्ल्यामुळे ते ऐकायला तयार नव्हता। तो तिच्या जवळ बसला आणि प्रेम करू लागला। अगोदर ती नाही म्हटली, पण तो प्रियकर असल्यामुळे तिने त्याला थांबवलं सुद्धा नाही। संबंध झाल्यानंतर ती बाथरूममध्ये गेली आणि तेवढ्यात त्याची नजर तिच्या मोबाईलवर पडली। त्याने मोबाईलमध्ये काहीतरी पाहिलं आणि ती बाहेर आल्यानंतर त्याने भयानक पाऊल उचललं। त्यानंतर बाहेर गेला, दारू पिऊन आला आणि तिच्या त्या नग्न असलेल्या मृतदेहासोबत पुन्हा संबंध प्रस्थापित केले आणि पुन्हा तिथेच बसून राहिला। त्यानंतर मोबाईलवरच आत्मा कसा बोलवायचा हे सर्च करू लागला। त्यानंतर तिचा आत्मा तर आला, कारण ती मुलगी तर अजून। पण पुढे त्याच्यासोबत काय घडले, त्याने त्यांच्या त्या 12-13 प्रायव्हेट व्हिडिओंचे काय केले, त्या मुलाने त्या मुलीला का मारले, हे जाणून घेण्यासाठी स्टोरी पूर्ण बघा। इंदोर 2025 साली या शहरातल्या एका नामांकित मॅनेजमेंट कॉलेजमध्ये MBAची नवीन बॅच सुरू झाली आणि त्याच बॅचमध्ये 2 प्रेमी एकाच वर्गात आले, खुशबू आणि पियुष। खुशबू मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली, साधी, अभ्यासू आणि आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची जिद्द असलेली मुलगी होती। तिच्या आईवडिलांनी कष्ट करून तिला शिकवलं होतं आणि तिच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि आईवडिलांचा अभिमान बनायचं। ती स्वभावाने शांत पण ठाम होती।
दुसरीकडे पियुष हा इंदोरचाच रहिवासी. घरची परिस्थिती चांगली, मित्रमंडळीत लोकप्रिय, बोलका आणि आत्मविश्वासू तरुण. पण त्याच्या स्वभावात एक गोष्ट ठळक होती. तो जरा हट्टी आणि स्वतःच्या गोष्टींबाबत पजेसिव्ह होता. कॉलेजच्या पहिल्या काही दिवसात दोघं फक्त क्लासमेट होते. ओळख फारशी नव्हती, पण एकदा ग्रुप प्रेझेंटेशनसाठी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे गट केले आणि नियतीनं खुशबू आणि पियुष एकाच गटात आले. खुशबूला इंग्रजीत स्टेजवर बोलण्याची भीती वाटत होती. ती नोट्स तयार करत होती, पण सादरीकरणाची वेळ जवळ आली तसं तिचे हात थरथरू लागले. तेव्हा पियुष तिच्या जवळ आला आणि हळूच म्हणाला, "घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत." त्या एका वाक्यानं तिच्या मनात त्याच्याबद्दल विश्वास निर्माण झाला. प्रेझेंटेशन यशस्वी झालं आणि त्या दिवसापासून दोघांच्या बोलण्यात नैसर्गिकपणे वाढ झाली. कॅन्टीनमधला चहा, लायब्ररीतल्या शांत टेबलावर एकत्र अभ्यास, प्रोजेक्ट, सबमिशनच्या आधीची धावपळ या सगळ्यांतून त्यांची मैत्री घट्ट होत गेली. खुशबूला पियुषची काळजी घेणं आवडू लागलं. तो तिच्यासाठी नोट्स काढायचा, उशीर झाला तर तिला हॉस्टेलपर्यंत सोडायला यायचा, आजारी पडली तर औषधं आणून द्यायचा. डिसेंबर 2025च्या एका थंड संध्याकाळी कॉलेजच्या टेरेसवर उभं राहून पियुषने अखेर तिच्या डोळ्यांत पाहत विचारलं, "खुशबू, मला तू खूप आवडतेस, फक्त मैत्री नाही. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. करशील लग्न माझ्यासोबत?" खुशबू थोडा वेळ शांत राहिली. तिच्यासाठी प्रेम हा शब्द हलका नव्हता. ती म्हणाली, "माझ्यासाठी प्रेम म्हणजे आयुष्यभराची जबाबदारी, फक्त टाइमपास नको. खरं प्रेम हवं." पियुषने लगेच उत्तर दिलं, "माझं प्रेम खरं आहे. मी गंभीर आहे. तुझ्याशिवाय दुसरी कोणी नाही माझ्या आयुष्यात." त्या दिवसापासून त्यांचं नातं सुरू झालं. सुरुवातीचे काही महिने सुंदर होते. सकाळचे गुड मॉर्निंग मेसेज, रात्रीचे लांब कॉल्स, भविष्याचे प्लॅन, दोघंही स्वप्न रंगवत होते. खुशबूनं काही महिन्यांनी तिच्या आईला त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं. आईने फक्त एवढंच विचारलं, "मुलगा चांगला आहे ना?" खुशबूनं होकार दिला. घरच्यांनी तातडीनं विरोध केला नाही. ते म्हणाले, "वेळ आली की भेटू त्याला." पण पियुषच्या घरी चित्र वेगळं होतं. त्याचे वडील प्रेमविवाहाच्या अगदी विरोधात होते. त्यांनी स्पष्ट सांगितलं, "आम्ही ठरवू तुझं लग्न, तू नाही." या वाक्यानं पियुष चिडला. घरात वाद झाले. काही दिवस तणाव राहिला आणि शेवटी रागाच्या भरात पियुष भाड्याच्या खोलीत राहायला गेला. त्याने खुशबूला सांगितलं, "मी तुझ्यासाठी घरच्यांशी भांडलो. मी तुला सोडणार नाही." खुशबूला त्यांचं हे वागणं प्रेम वाटलं, पण हळूहळू या प्रेमात मालकीची भावना मिसळू लागली. 2026च्या सुरुवातीला पियुष अधिक संशयी होऊ लागला. फोन कोणाचा होता? इतका उशीर का झाला रिप्लायला? तू कोणाशी बोलतेस? असे प्रश्न त्याचे वाढू लागले. एकदा त्याने तिच्या फोनवर एका जुन्या मित्राचा साधा मेसेज पाहिला, "हाय, हाऊ आर यू?" खुशबूनं स्पष्ट केलं की तो जुना मित्र आहे, काही विशेष नाही. पण पियुषच्या मनात संशयाचं बी पेरलं गेलं. तो वारंवार तिचा फोन पाहू लागला. खुशबू या त्याच्या वागण्याला त्रासली. ती म्हणाली, "विश्वास नसेल तर नातं कसं टिकेल आपले आयुष्यभर?" आणि तिचं असं बोलणं ऐकून पियुषला वाटू लागलं की खुशबू त्याच्यापासून दूर जात आहे. फेब्रुवारी 2026मध्ये दोघांमध्येही अशाच गैरसमजामुळे मोठं भांडण झालं. आवाज चढले, आरोप झाले आणि खुशबूनं काही दिवस नात्यात अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला. जवळपास 15 दिवस ती त्याच्यासोबत फारसं बोलली नाही. तिचा अभ्यास, तिचं करिअरकडे तिनं लक्ष वळवलं. पण पियुषसाठी हे अंतर असह्य होतं. त्याच्या मनात भीती वाढली, ती मला सोडेल का? घरच्यांच्या दबावाखाली तिचे दुसरीकडे लग्न ठरेल का? तो बेचैन झाला. रात्री उशिरापर्यंत तिचे जुने फोटो पाहत बसायचा. तिच्या ऑनलाईन स्टेटसवर लक्ष ठेवायचा. त्याला वाटू लागलं की ती कुणाशी तरी बोलते आहे. संशय, असुरक्षितता आणि राग यांचा गोळा त्याच्या मनात घट्ट होत गेला. शेवटी त्यानं तिला मेसेज केला, "एकदा भेट ना मला. शेवटचं बोलायचं आहे. सगळं स्पष्ट करू एकदाचं." खुशबूनं बराच विचार केला. तिलाही त्याच्यासोबतचं नातं संपवायचं नव्हतं, पण असं ताणात जगायचंही नव्हतं. तिनं ठरवलं एकदा शांतपणे भेटून बोलायचं. त्या दिवशी दुपारी खुशबूनं घरातून निघताना स्वतःलाच समजावलं होतं की आजचा दिवस फक्त गैरसमज दूर करण्यासाठी आहे. काहीही टोकाचं घडणार नाही. सगळं शांतपणे बोलून मिटवता येईल. आधार सेंटरवर काम आहे असं वडिलांना सांगून ती बाहेर पडली आणि थोड्याच वेळात पियुष तिला घेण्यासाठी तिथे पोहोचला. त्याने आधीच ठरवल्यासारखं साधं वागणं सुरू ठेवलं होतं. चेहऱ्यावर हलकंसं हसू, आवाजात बनावट शांतपणा. खुशबू गाडीत बसली तेव्हा काही क्षण दोघांमध्ये शांतता होती. रस्त्यावरची गर्दी नेहमी सारखीच होती, पण त्यांच्या मनात वेगवेगळे वादळे उसळत होती. गाडी चालू असतानाच खुशबूनं आपल्या बहिणीला मेसेज केला, "मी पियुषसोबत मैत्रिणीच्या पार्टीला जाते. बाबांना सांग. रात्री थोडा उशीर होईल." तो मेसेज पाठवताना तिच्या मनात थोडीशी खंत होती, कारण ती खोटं बोलत होती.
पण तिला वाटलं आजचं बोलणं संपेपर्यंत घरच्यांना माझी चिंता नको. आधार सेंटरजवळ दोघे काही मिनिटं थांबले होते. तेव्हा तिथल्या कॅमेऱ्यात ते दोघंही एकत्रच कैद झाले आणि मग ते त्याच्या भाड्याच्या खोलीकडे निघाले होते. त्या छोट्याशा खोलीत आधीही ती त्याच्यासोबत बऱ्याच वेळा आली होती, त्यामुळे सुरुवातीला तिला काही वेगळं वाटलं नाही. आत शिरल्यावर त्यानं दरवाजा बंद केला, तिला पाणी दिलं आणि म्हणाला, शांतपणे बोलूया ना प्लीज. सुरुवातीलाही दोघं सोफ्यावर बसले. तो म्हणाला, तू मला का टाळतेस? 15 दिवस झाले तू खूप बदलली आहेस. खुशबूनं थकलेल्या आवाजात सांगितलं. मी बदलले नाही, फक्त मला थोडा स्पेस हवा होता. त्याने पुन्हा लग्नाचा विषय काढला. मी तयार आहे ना लग्नासाठी, तू माझ्यासोबत आहेस ना की नाही? ती म्हणाली. पियुष, लग्नासाठी विश्वास लागतो, भीती नाही. त्याचा चेहरा कडक झाला. काही वेळ बोलणं सुरू राहिलं आणि मग तो अचानक तिच्या जवळ सरकला. आपण इतक्या दिवसांनी भेटलो आहोत, तो म्हणाला. खुशबूनं हलक्या आवाजात सांगितलं की तिची तब्येत ठीक नाही, ती अस्वस्थ आहे. पण त्यानं तिचं बोलणं दुर्लक्षित केलं. त्याने आधीच मेडिकलमधून एक पॉवर वाढवणारी गोळी आणून ठेवली होती आणि ती घेतली होती. त्याच्या मनात एक वेगळाच हट्ट आकार घेत होता. शारीरिक जवळीक झाली तर नातं पुन्हा त्यांच्या नियंत्रणात येईल. ती त्याच्यापासून दूर जाणार नाही अशी त्याची समज होती. खुशबू गोंधळलेली होती. तो तिचा प्रियकर होता, त्यामुळे ती पूर्ण विरोधात उभी राहू शकली नाही. पण तिच्या मनात संकोच आणि अस्वस्थता स्पष्ट होती. त्यानं तिच्यावर जबरदस्तीचा दबाव टाकला आणि ती आतून तुटत असतानाही शांत राहण्याचा प्रयत्न करत राहिली. काही वेळानंतर ती स्वतःलाच सावरत बाथरूममध्ये गेली. दरवाजा लागल्याचा आवाज होताच पियुषच्या मनात पुन्हा संशय डोकावला. त्यानं तिचा मोबाईल उचलला. पासकोड त्याला माहिती होता. फोन उघडताच त्यानं मेसेजेस तपासायला सुरुवात केली. एका जुन्या एक्स बॉयफ्रेंडचा साधा हाय असा मेसेज दिसला. त्याखाली काही दिवसांपूर्वीच्या एका मीटिंग ॲपवर 2 मुलांशी साधं सामान्य संभाषण होतं. अभ्यास, कॉलेज, असाइनमेंट, काहीच गैर नव्हतं. पण आधीच असुरक्षितेनं भरलेल्या त्याच्या मनाला प्रत्येक शब्द धोका वाटू लागला. ती माझ्याशिवाय दुसऱ्यांशी का बोलते हा विचार त्याला पोखरू लागला. त्याचा श्वास वेगाने चालू लागला. डोळ्यांत राग उतरला. बाथरूमचं दार उघडलं आणि खुशबू बाहेर आली. तेव्हा तो बनावट हसत उभा होता. तुला एक सरप्राईज आहे, तो म्हणाला. तिला काही कळायच्या आत त्यानं तिला बेडवर बसवलं. तिच्या अंगावर अजून पूर्ण कपडे नव्हते. सुरुवातीला तिला वाटलं तो पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यानं अचानक दोरी काढली आणि तिचे हात बांधायला सुरुवात केली. हे काय करतोयस? ती दचकली. तो म्हणाला, फक्त गेम आहे, रिलॅक्स. पण तिच्या मनात संशय पक्का झाला. त्यानं तिचे हात घट्ट बांधले. ती सुटण्याचा प्रयत्न करू लागली. मग त्यानं तिचे डोळे बांधण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी खुशबूला धोका जाणवला. ती हातपाय हलकेच हलवू लागली. आवाज चढवू लागली. परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर जाईल या भीतीनं त्यानं तिच्या तोंडात कापड कोंबलं. खोलीत तिचा दाबलेला आवाज घुमू लागला. तो पूर्णपणे रागाच्या आणि मालकीच्या भावनेच्या आहारी गेला होता. त्यानं पुन्हा तिच्यावर जबरदस्ती केली. ती रडत होती, तरफडत होती, पण त्याचं संतुलन पूर्णपणे ढासळलं होतं. तू मला धोका देतेस का? माझ्याशी खेळ करतेस का? तो वारंवार विचारत होता. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण कापडामुळे शब्द बाहेर पडत नव्हते. त्याच्या मनातल्या असुरक्षिततेनं हिंस्र रूप घेतलं. संतापाच्या भरात त्यानं तिचा गळा पकडला. सुरुवातीला तो फक्त तिला घाबरवतोय असं त्याला वाटलं, पण रागाच्या भरात पकड घट्ट होत गेली. खुशबू हात बांधलेल्या अवस्थेत झुंज देत होती. काही क्षणाचा संघर्ष. तिचा आवाज मंद होत गेला आणि मग शरीर निश्चल झालं. त्याला कळायला काही सेकंद लागले की तो काय करून बसला आहे. खोलीत काही मिनिटं भयानक शांतता पसरली होती. खुशबू निष्फळ पडली होती आणि पियुष तिच्याकडे एकटक पाहत बसला होता. त्याच्या डोळ्यात अविश्वास, भीती आणि वेडेपणा एकत्र मिसळला होता. हे काय झालं? तो स्वतःशीच पुटपुटत होता. काही क्षणांपूर्वी रागाने पेटून उठलेला तो आता हादरलेला होता. त्याला वाटत होतं तिची कदाचित शुद्ध हरपली असेल. त्याने तिचं नाव हळूच घेऊन हाक मारली. कोणताच प्रतिसाद नव्हता. त्यानं तिच्या चेहऱ्यावर थाप मारली. पाणी शिंपडलं, पण सगळं व्यर्थ. वास्तव्य हळूहळू स्पष्ट होत गेलं. त्याच्या हातून अपरिवर्तनीय गुन्हा घडला होता. तो काही वेळ तिच्या मृतदेहाजवळच बसून राहिला. भीतीने त्याचे हात थरथरत होते, पण त्याच वेळी त्याच्या मनात एक विकृत संताप अजूनही उरला होता. अचानक त्यानं स्वयंपाकघरातून चाकू आणला. का आणला, कशासाठी याचं स्पष्ट उत्तर त्याच्याकडेही नव्हतं. कदाचित राग, कदाचित मानसिक संतुलन पूर्णपणे ढासळल्यामुळे त्याने त्याच्याच प्रेमिकाच्या मृतदेहावर चाकूने प्रहार केले. त्या क्षणी तो वास्तवापासून पूर्णपणे दूर गेला होता. खोलीतील वातावरण अधिकच भयानक बनलं. काही वेळानंतर त्याने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. बाहेर जाऊन तो जवळच्या दुकानातून बियर घेऊन आला. जणू काहीच घडलं नाही अशा थाटात तो परत खोलीत शिरला.
मृतदेह तिथेच होता. त्यानं बियर उघडली, काही घोट घेतले. त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप आणि विकृत समाधान एकत्र दिसत होतं. त्याची मानसिक अवस्था पूर्णपणे विस्कटली होती. त्या विकृत अवस्थेत त्यानं पुन्हा एकदा मृतदेहाशी अत्यंत अमानुष कृत्य केलं. तो कोणत्याही नैतिक किंवा मानवी मर्यादाच्या पलीकडे गेला होता. यानंतर त्याच्या मनात भीतीनं वेगळंच रूप घेतलं. तिचा आत्मा मला त्रास देईल का, हा विचार त्याला कुरतडू लागला. त्यानं मोबाईल काढला आणि इंटरनेटवर शोधू लागला. आत्मा कसा बोलवायचा, माफी कशी मागायची, अघोरी उपाय काय असतात. त्याला वाटत होतं जर तो तिच्या आत्म्याशी बोलू शकला तर तो आपली चूक कबूल करेल, माफी मागेल आणि कदाचित स्वतःला माफही करू शकेल. यानंतर त्यानं खुशबूचा मोबाईल घेतला. तिच्या कुटुंबाला संशय घेऊ नये म्हणून त्यानं तिच्या फोनवरून मेसेज पाठवला की मी आज घरी येणार नाही. जणू ती कुठेतरी थांबली आहे असा आभास निर्माण करण्याचा तो प्रयत्न होता. त्याचवेळी त्याच्या मनात दुसरंही एक काळं षडयंत्र सुरू होतं. यापूर्वी दोघे जवळ आले होते तेव्हा त्याने काही खाजगी व्हिडिओज रेकॉर्ड करून ठेवले होते. 12-13 क्लिप्स होत्या. त्या व्हिडिओंमध्ये त्यानं स्वतःचा चेहरा इमोजीनं झाकला होता, पण खुशबू स्पष्ट दिसत होती. विकृत सुडाच्या भावनेनं त्यानं ते व्हिडिओ कॉलेजच्या ग्रुपवर शेअर केले. तिचे काही फोटो स्टेटसला टाकले. जणू ती त्याचीच आहे, ती दुसऱ्याशी बोलणार नाही, कोणी तिच्याजवळ जाणार नाही. मृत्यूनंतरही तिच्यावर मालकी गाजवण्याचा तो प्रयत्न करत होता. खोली लॉक करून तो तिथून निघाला. मनात भीती, अपराध, वेडेपणा सगळं एकत्र होतं. तो गोव्याकडे निघाला. प्रवासातही त्याचा मेंदू शांत नव्हता. पनवेलजवळ एका जंगलात तो थांबला. तिथे त्यानं तिचा फोटो काढला. फोटोंवर कुंकू लावलं, काही पूजा साहित्य आणलं होतं. तो तिथे बसून काहीतरी अघोरी विधी करण्याचा प्रयत्न करू लागला. खुशबू, मला माफ कर, मी चुकलो, असं तो पुटपुटत होता. त्याला वाटत होतं तिचा आत्मा प्रकट होईल, ती त्याला काहीतरी उत्तर देईल. पण सभोवताल फक्त शांत अंधार होता. त्या शांततेत त्याला स्वतःची भीती अधिक जाणवू लागली. त्यानं मोबाईलवर शोधलं, स्वतः कसं मरावं, आत्महत्या कशी करावी. त्याच्या मनात आता अपराधगंड आणि पळून जाण्याची भावना दोन्ही होत्या. काही वेळाने तो रेल्वे ट्रॅकजवळ गेला. दूरवरून ट्रेनचा आवाज येत होता. तो ट्रॅक समोर उभा राहिला. सगळं संपवून टाकावं असा विचार डोक्यात आला, पण शेवटच्या क्षणी त्याचे पाय मागे सरकले. ट्रेन वेगाने पुढे निघून गेली आणि तो तिथेच उभा राहिला, भीतीने थरथरत पण जिवंत. त्याला स्वतःला संपवण्याची हिंमत झाली नाही. अपराध त्याच्या मनात जळत राहिला, पण मृत्यूला सामोरं जाण्याचं धाडस त्याच्याकडे नव्हतं. इथपर्यंत त्याचा वेडेपणाचा प्रवास पोहोचला होता. एका क्षणाच्या रागातून सुरू झालेला आणि आता अपराध आणि अघोरी कल्पना आणि आत्महत्येच्या विचारांपर्यंत आलेला. खोली लॉक करून तो निघून गेला होता, पण गुन्हा तिथेच बंदिस्त राहिला नव्हता. काही तासांतच त्याचे पडसाद बाहेर उमटायला लागले. कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर अचानक खुशबूचे खाजगी व्हिडिओ फिरू लागले. ग्रुपमध्ये चर्चा, कुजबूज, धक्का सगळं एकदम वाढलं. कॉलेज प्रशासनाला कळताच त्यांनी तातडीनं खुशबूच्या वडिलांना फोन केला. तुमच्या मुलीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, अशी माहिती देताना त्यांचा आवाजही गंभीर होता. तो फोन ऐकताच खुशबूचे वडील हादरले. त्यांना लगेच जाणवलं हे साधं प्रकरण नाही, आपल्या मुलीच्या जीवाला काहीतरी धोका आहे. कारण खुशबूने घरून सांगितलं होतं की ती मैत्रिणीच्या पार्टीला जाते, पण आता 1-2 दिवस झाले तरी ती घरी परतली नव्हती. त्या क्षणी वडिलांच्या मनात भीतीनं घर केलं. त्यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. माझी मुलगी माझ्या संपर्कात नाही आणि तिचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, असं सांगताना त्यांचा आवाज थरथरत होता. पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला. खुशबूचा मोबाईल नंबर, शेवटचं लोकेशन, कॉल रेकॉर्ड सगळं तपासलं जाऊ लागलं. त्याचवेळी कॉलेजमधून मुलाच्या घरीही फोन गेला. तुमचा मुलगा 2 दिवसांपासून कॉलेजला आलेला नाही, अशी माहिती देण्यात आली. तेव्हा त्याचे वडीलही चकित झाले. त्यांनी मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण फोन लागेना. दरम्यान ज्या इमारतीत तो राहत होता तिथल्या काही शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की त्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागली आहे. 2 दिवस दरवाजा बंद होता, कोणीही आत बाहेर जाताना दिसलं नव्हतं. पोलिसांनी तातडीनं त्या खोलीचा दरवाजा उघडला. आत जे दृश्य दिसलं ते पाहून सगळे स्तब्ध झाले. खोलीत नग्न अवस्थेत खुशबूचा मृतदेह आढळला. वातावरणात भीषण शांतता आणि कुजलेल्या वासाचं सावट होतं. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून तपासाची गती वाढवली. मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अखेर त्याचा माग काढला. काही दिवसांच्या शोधानंतर तो सापडला. अटक करताना तो थकलेला, गोंधळलेला दिसत होता, पण गुन्ह्याची भीषणता कमी झाली नव्हती. पोलीस स्टेशनमध्ये चौकशी दरम्यान त्यानं गुन्ह्याची कबुली दिली.
खोलीत नेऊन त्यानं कशा प्रकारे काय केलं, कोणत्या क्रमाने घटना घडली हे सगळं सांगितलं. मात्र एक गोष्ट तो पुन्हा पुन्हा म्हणत होता की वेळ आल्यावर मी का असं केलं ते सांगेन. दरम्यान खुशबूचे वडील पोलीस स्टेशनमध्ये रडत होते. मी माझ्या मुलीचं लग्न करून देणार होतो, आम्ही तयार होतो, पण मुलाच्या वडिलांनी नाही म्हटलं, म्हणून त्याने माझ्या मुलीसोबत असं केलं. ती दुसऱ्या कुणाची होऊ नये म्हणून तिला संपवलं, असं म्हणताना त्यांचा आवाज तुटत होता. त्यांना वाटत होतं की हा सगळा पूर्वनियोजित डाव होता. माझ्या मुलीला त्यानं फसवलं असं म्हणत ते हंबरडा फोडत होते. मुलाच्या वडिलांनाही या सगळ्याचा प्रचंड धक्का बसला. त्यांनी सांगितलं, मी माझ्या मुलाच्या फोनमध्ये दोघांचाही फोटो पाहिला होता. आधी मला माहिती होतं ते एकमेकांना भेटतात, पण मी त्याला सांगितलं होतं, तू अजून 22 वर्षांचा आहेस, आधी शिक्षण पूर्ण कर, नंतर लग्नाचा विचार करू. त्या मुलीलाही मी समजावलं होतं की आधी शिक्षण महत्त्वाचं आहे, लग्नाचं वय पुढे आहे. त्यांच्या आवाजात अपराधीपणाही होता आणि दुःखही. माझ्या नाही म्हणण्यामुळे हे झालं असं मला वाटत नाही, पण माझ्या मुलाने खूप मोठा गुन्हा केला आहे, मोठं पाप झालं आहे, त्याला शिक्षा व्हायलाच हवी असं ते म्हणाले. अटकेनंतर त्याला जेलमध्ये नेण्यात आलं. त्याचे वडील त्याला भेटण्यासाठी गेले, पण त्यानं भेटण्यास साफ नकार दिला. कदाचित त्याच्या मनातही एक विचार असेल, जर घरच्यांनी लग्नाला होकार दिला असता तर हे असं माझ्या हातून घडलंच नसतं. पण हा फक्त अंदाज. सत्य हेच की एका क्षणाच्या विकृत रागाने आणि मालकीच्या भावनेनं 2 कुटुंब उद्ध्वस्त झाली. आता पुढचं पान न्यायालयात उघडणार होतं. त्याच्यावर खून, अत्याचार आणि सायबर गुन्ह्यांचे गंभीर आरोप ठेवण्यात आले. जन्मठेपेची शिक्षा होईल की आणखी कठोर शिक्षा हे न्यायालय ठरवेल. पण एक गोष्ट निश्चित होती, एका तरुणीचं आयुष्य संपलं होतं. तिच्या स्वप्नांसोबत तिच्या आईवडिलांचं जगणंही तुटलं होतं. आणि एका तरुणाने आपल्या असुरक्षिततेच्या आणि अहंकाराच्या आहारी जाऊन आयुष्यभरासाठी काळोख निवडला होता. अशा प्रकारे ही कथा संपते. एक प्रेम प्रकरण जे विश्वासावर उभं राहायला हवं होतं, ते संशय, मालकीभाव आणि रागामुळे विनाशात बदललं. शेवटी उरली ती फक्त वेदना, पश्चाताप आणि न्यायाच्या प्रतीक्षेत असलेली 2 कुटुंब. ही कथा फक्त एका मुलगा मुलीच्या नात्याची नाही, तर ती राग, असुरक्षितता आणि मालकीभाव आणि संवादाच्या अभावामुळे आयुष्य कसं उद्ध्वस्त होऊ शकतं याची जाणीव करून देणारी आहे. प्रेम म्हणजे नियंत्रण नाही, प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीवर हक्क गाजवणं नाही. प्रेमात विश्वास असतो, आदर असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्य असतं. एखादी व्यक्ती तुमच्याशी नात्यात आहे म्हणून ती जगापासून तोडली गेली पाहिजे असा विचार चुकीचा आहे. प्रत्येकाला स्वतःचं आयुष्य, स्वतःचे मित्र, स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार असतो. नातं टिकवायचं असेल तर संशयाने नाही तर संवादाने टिकतं. राग आला तर थांबणं शिकायला हवं, संशय आला तर बोलणं शिकायला हवं आणि मन अस्वस्थ झालं तर मदत मागणं शिकवायला हवं. रागाच्या भरात घेतलेला एक निर्णय आयुष्यभराची शिक्षा ठरू शकतो. एका क्षणाचा संताप तुमचं करिअर, कुटुंब, भविष्य आणि अनेकांचं जगणं उद्ध्वस्त करू शकतो. खरा धैर्यवान तो नाही जो समोरच्याला घाबरवतो किंवा जिंकतो, तर तो आहे जो स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवतो. ती माझी नाही तर कुणाचीच नाही हा विचार प्रेमाचा नसतो, तो अहंकाराचा असतो. प्रेमात जबरदस्तीला जागा नसते. समोरच्यानं नाही म्हटलं तर ते स्वीकारणं हीच खरी परिपक्वता आहे. डिजिटल जगात तर आणखी जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे. एखाद्याचे खाजगी फोटो किंवा व्हिडिओ परवानगीशिवाय शेअर करणं हा केवळ गुन्हा नाही, तर त्या व्यक्तीच्या आयुष्यावर कायमचा डाग असतो. सोशल मीडियावर क्षणात पसरलेली गोष्ट आयुष्यभर मागे लागते. त्यामुळे तरुणांनी नात्यांमध्ये सन्मान, मर्यादा आणि संमती यांचं महत्त्व समजून घ्यायला हवं. मुलींनीही नात्यात स्वतःची ओळख गमावू नये. कोणी सतत नियंत्रण ठेवत असेल, मित्रांपासून दूर ठेवत असेल, प्रत्येक गोष्टींवर संशय घेत असेल, तर तो प्रेमाचा इशारा नसून धोक्याची घंटा असते. जबरदस्ती कधीच स्वीकारू नये, कारण स्वाभिमान आणि सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असते. आईवडिलांसाठीही ही मोठी शिकवण आहे. आजची पिढी भावनिकदृष्ट्या संवेदनशील आहे. त्यांना फक्त नियम आणि बंदी नव्हे तर समजून घेणं आणि संवादाची गरज आहे. हे करू नकोस असं सांगण्यापेक्षा तुला काय वाटतंय असं विचारणं जास्त गरजेचं आहे. मुलांशी त्यांच्या मित्रांविषयी, नात्यांविषयी, तणावांविषयी मोकळेपणाने बोलता येईल असं वातावरण घरात तयार करायला हवं. मुलगा असो किंवा मुलगी, दोघांनाही नकार कसा स्वीकारायचा, ब्रेकअप कसं हाताळायचं, रागावर कसं नियंत्रण ठेवायचं हे शिकवणं आवश्यक आहे. शिक्षण म्हणजे फक्त पदवी नव्हे, भावनिक परिपक्वता ही सुद्धा शिक्षणाचाच भाग आहे. समाजानेही मानसिक आरोग्य, भावनिक शिक्षण आणि नातेसंबंधातील जबाबदारी यांना महत्त्व द्यायला हवं. आपण मुलांना करिअर आणि पैसा कमवायला शिकवतो, पण भावनांचं व्यवस्थापन शिकवत नाही. एक चुकीचा विचार आणि एक चुकीचा निर्णय 2 कुटुंबांचं आयुष्य कायमचं बदलू शकतो. जे घडलं ते परत आणता येणार नाही, पण त्यातून शिकून पुढचं नुकसान थांबवता येऊ शकतं.
प्रेमाने आयुष्य घडतं, अहंकाराने आयुष्य जळतं. संयमाचा एक क्षण आयुष्य वाचवू शकतो, तर रागाचा एक क्षण आयुष्य संपवू शकतो. म्हणून तरुणांनी स्वतःवर काम करावं, आईवडिलांनी मुलांशी संवाद वाढवावा आणि समाजाने भावनिक शिक्षणाला प्राधान्य द्यावं. हीच या संपूर्ण घटनेतून घेण्यासारखी खरी शिकवण आहे. बाकी तुम्हाला या घटनेतून काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.